सकाळी सकाळी उठल्याच बा गाडीला चाबी लावली निघालो वावरात जायसाठी. डायरेक्ट आलो वावरात. आपल्यासोबत सोम बी होता. सोमले मग काय त्याचा वावराचा रस्ता दिला दाखवून आणि त्याला केला टाटा मग मस्त पैकी. आपण वावरात आलो. वावरात आल्यावर बा शेंगा खाल्ल्याशिवाय राहू का. मग तोडल्या 2-3 शेंगा आणि आपल्या बावर अपारप मग शेंगा गिंगा खाल्ल्या. मग काय वावरात चक्कर मारला एक मग बाबा. मग काय चक्कर मारून आलो. गाडी तोडून बसून राहिलो गाडीवर बाबा. मग बांधला आप्पानं गवताचा भारा. मग काय ठेवला बाबा गाडीवर आणि निघालो घरी जायसाठी. घरी आलो. बसलो थोड्यासा. मग हा गडी भेटला. या गड्यासोबत खेळलो. हा हाशेच बाबा काय सांगू तुम्हाला. हाशेच गडी झालं बाबा याच्यासोबत खेळणं. मग केली फ्रेश पैकी आंघोळ झाल्यावर आपल्याला जायचं होतं प्रफुल्लाच्या घरी. कोण केचा स्लॅप होता आज. मग आलो डायरेक्ट प्रफुल्लाच्या घरी. प्रफुल्लाच्या घरी आल्यावर हा गडी बाबा स्लॅपला इतकं निरकून पाय काय सांगू तुम्हाला. मग एक करता झाली पोरीची गर्दी जमा. मग झाला स्लॅप पूर्ण. मग आणला प्रफुल्लानं बाबा घुगऱ्या. मग काय पोट्टे भिडले ना बाबा खायला. मग हा गडी तर बाबा इतका जबर बसवला होता काय सांगू तुम्हाला. कैसे लोग रहते यार. मग डायरेक्ट आलो मी घरी आल्यावर आपल्याला जायचं होतं वावरात अर्जंट. मग काय लावली गाडीला चाबी निघालो वावरात जायसाठी. वावरात आलो गाडी लावली पार्किंगले. दादी तर एकटीच कापूस येतच जाय. दादी म्हणे बस